नमस्कार मंडळी, नमस्कार. क्या बोलते बिडू. तर आम्ही निघालो आहोत अजून एका रोड ट्रिपवर. लास्ट टाइम आपण ब्लॉग्स एंड केले होते किंवा स्टॉप केले होते महाबळेश्वर वरतीच, आणि आज आम्ही सुरुवात करतोय महाबळेश्वर पासूनच. आजपासून आता तुम्हाला असे खूप सारे जर्नीज बघायला भेटतील. आम्ही कुठे कुठे जातोय, कुठे कुठे फिरतोय, काय काय करतोय. सो वी आर व्हेरी एक्सायटेड अँड स्टे ट्यून, कारण तुम्ही पण खूप एक्सायटेड असणार आहात या सगळ्या जर्नीमध्ये आमच्या सोबत. हे आता आम्ही दोन तोंड थांबलो, दोन तोंड खायला 2 तास गिळून घेतो थोडं आणि मग पुढे निघतो. मग आता आम्ही आहे स्वामीज कॅफे. हे बघूया आता पुढे काय. आमच्याकडे आयत्या बिळात नागोबा आलाय. मी घेतलेले 2 उपमा खायला. या बालकाने या सगळ्या गोष्टींचा फिरशा पाडून खाऊन पिऊन सपाचट केलेलं आहे. आणि आता आम्ही इथून निघतो परत आमच्या मार्गाला. देवपूजा होणं, पेट पूजा होणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आम्ही जस्ट पेट पूजा केली. आता आम्ही थांबलो होतो मल्हार फूड कोर्टला. उपमा घेतला रोहित वडेवाल्याचा. आणि हिनं सांगितलं खूप छान आहे म्हणून मी 2 उपमा घेतले. नाही, मी सांगितलं होतं 1 उपमा आणि 1 डोसा घेऊया. साहेबांनी जाऊन 2 उपमा आणले, का तर त्यांना वेगळा खायचा होता. हा मग काय, माझ्या उपम्यातला अर्धा उपमा. आणि तो उपमा इतका थडकलाच होता, त्याला काहीच चव नव्हती, काहीच चव नव्हती त्याला. तरी पण मला अजिबात आवडलेला नाही. मी गिळला तो उपमा कसा तरी, सांबार टाकून टाकून. हा, डोसा चांगला होता. डोसा त्याच्या बाजूच्याच रेस्टॉरंट मधून घेतला, मस्त होता डोसा. सांबारची टेस्ट पण छान होती, मसाला पण छान होता, आणि चहा 1 नंबर होता. तरी माझी कॉफी पिली नाही अर्धी. हा, टेस्ट तो बनताय ना. अर्ध असं जातं म्हणून मी 2 उपमा घेतले, पण 2 कॉफ्या घ्यायला पाहिजे आता वाटतंय. ठीक आहे, जस्ट रिव्ह्यू टू यू गाईज की जाताना थोडं बघून घ्या. आय वोंट रेकमेंड मला. जर तुम्ही ह्या साईडला थांबतात आहेत कुठे खेड शिवापूरच्या साईडला, तर प्रेफर करा की मिसळ खा, कारण मिसळ 1 नंबर असते इथे कुठल्या पण हॉटेलमध्ये थांबल्यानंतर. आणि मी बीडचा असल्यामुळे मला मिसळ हा प्रकार नाश्त्यामध्ये कदापि आवडत नाही. मी पोहे खातो पण ठीक आहे, आज म्हणलं पोहे नको, दुसरं काहीतरी ट्राय करूया. आणि त्या नादामध्ये उपमा घेतला आणि उपम्यानं धोका दिला. दिल तोड दिया रे उपमेने. चलो आता बॅक टू अवर जर्नी. किती वेळात पोहोचू? आता पहिला टोल लागलाय. येस, पण किती वेळात पोहोचू आपण? अजून आपल्याला 2 तास चा ड्राईव्ह राहिलाय. जो मी एकटाच करणार आहे, कारण की माझ्या बायकोला गाडी चालवायला येत नाही. पॅसेंजर प्रिन्सेस ट्रीटमेंट हवी असते. आणि आता येतोय खेड शिवापूरचा टोल. येस, मी ना सकाळी उठल्या काम केलंय. 3000 रुपयाचा ना टोल पास घेतलाय. त्याच्यामध्ये वर्षभरात 200 टोल फ्री येतात. आता मी हा फर्स्ट टाइम इथे युटिलाइज करतोय. आय डोंट नो हाऊ इट विल बी गोईंग, बट फ्युचर मध्ये काहीतरी येणार आहे या वर्षभरामध्ये, ज्याच्यासाठी मी तो ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे. विच वी विल लेट यू नो इन फ्यू डेज की आम्ही काय करतोय, कुठे जातोय, कसं जातोय. आधी ही ट्रिप तर करूया, मग पुढच्या ट्रिपचं बोलूया. चेरी ऑन केक आय वुड से. चेरी खातोय, केक नंतर खाऊया. बापरे, खेड शिवापूरला थोडं ट्रॅफिक आहे, पण इतकी गर्दी नाहीये. ठीक आहे, 5 मिनिटात होऊन जाईल, 5 ते 10 मिनिटात एकदा दाखव. हार्डली. आणि इथे लागली आहे ही खेड शिवापूरची गर्दी. वाहन इतकेच मानव पण इथं तुम्हाला दिसतील. ठीक आहे, मानवांचं काम आहे आता. हे मानव काम करतायत. पण बघूया, म्हणजे आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की माझा टोलचा जो पास घेतलेला आहे तो कसा इथं चालेल. मी ना सकाळ आधी बघितलं होतं की चालतोय की नाही. नकोय रे, नकोय नकोय नकोय. तर मला आता फक्त बघायचं की इथं माझा तो पास चालेल कसा. तर बघूया. आणि ते घेण्याचं कारण नाही हे की आपल्या गाडीला ना इनबिल्ट पण ऑलरेडी शटर्स आहेत, तर त्याची आपल्याला गरजच पडत नाही. पण हे लोक खूपच मागे लागतात यार. म्हणजे ऍक्च्युली त्यांचा पण बिझनेसच आहे. हे बॉबी देवल नाही, खायचा बॉबी येतो. आता अवघ्या काही क्षणात, काही मी टोलला ना बॅलन्स नाही ठेवलंय फास्ट टॅग मध्ये. काहीच एक 60-70 रुपयांचा फक्त बॅलन्स असेल माझ्या फास्ट टॅग मध्ये. आता मी पास घेतलाय, बघूया काय ब्लंडर होतंय की पास ड्राईव्ह थ्रू मध्ये निघतोय. निघायला तर पाहिजे.
होपफुली. मी कारण की चेक पण केलेले सकाळ सकाळ, त्याचं पावती बिवती सगळं असं डाउनलोड करून ठेवलंय मी माझ्याजवळ, की जर लागलं तर मग ते मला वापरता येईल म्हणून. आता काकांना द्यायला सुट्टी नाही माझ्याजवळ, सॉरी काका. ओके, सो लेट्स सी. महत्वाचं काम तुझ्याकडे, तुझं तर ओ झालं. आपला फास्टॅग ऑपरेट झालेला आहे. जर तुम्हाला कुणाला पावडर लावायची असेल ना, तर या रस्त्याने पावडर लावून येऊ नका, तुम्हाला ऑटोमॅटिक पावडर भेटेल. पाहिजे तितकी लावा. हा ना, किती धूळ उडत. एक तर ह्या रस्त्याचं काम खूप वर्षांपासून चाललंय असं वाटतंय मला. आपण पहिले कधी आलो थर्ड तिकडे? विजिट 2023 मध्ये आलेलो, तेव्हापासून हा रस्ता बनतोच आहे. 2023 ला आलो, 24 ला आलो, 24 ला नाही आलो, आलोत ना, 25 मध्ये आलो. 24 ला पण आलोत ना. नाही, मी आलेलो 24 ला ना एकटा, तुम्ही 24 आले ला. होते. हा, पण मी 24 ला एकटा आलेलो. एकटा म्हणजे एकटा कामासाठी आलेलो, असं हा. नका कन्सिडर करू एकटा म्हणजे कशासाठी आलेलो. एकटा कामासाठी आलेलो, काम होतं इकडे माझं थोडं. पण 25 ला आपण सप्टेंबर मध्ये आलेलो, हा. तेव्हा पण हेच चालू होतं, असाच रस्ता होता. बर्थडे होता सप्टेंबर मध्ये, हो, त्यासाठी पण- आम्ही आलेलो. ठीक आहे, आणि तेव्हा पण कामच होतं. हो, आणि आता आम्ही 26 मध्ये आलो तरी कामच होतंय. हो, म्हणजे रस्ता बनतोय की काय बनतोय मला हा प्रश्न काय माहित पडतो. नाही. तर हे असं उकरून ठेवलेलं आहे सगळं. आय डोंट नो किती दिसतंय, पण हा, सगळी खडी टाकून ठेवली. खडी टाकून नाही ठेवली, उकरलेली उकरलेली ठेवली आहे. हा, ठीक आहे, वाईमध्ये आहोत. अजून भरपूर जायचंय, अजून एक घाट जायचंय फक्त. 46 minutes. सो वी विल रीच अवर डेस्टिनेशन. Yes. सो इथे आम्ही आज थांबणार आहेत ना. येस, मस्त मस्त मस्त. आम्हाला पार्किंग कुठे लावायची बघतोय आम्ही. पार्किंग कुठे? हा, 2 बॅग्स आहेत. काम करा, खाली तिथे पहिले लगेच ड्रॉप करा आणि आणून इथे पार्किंगला. ठीक. ओके. Wow. Santa Claus is waiting for us. ठीक आहे, आता मी गाडीतलं लगेज वगैरे काढतो. इथे पण पार्किंग आहे, पण इथं गाडी लावू देत नाहीत की काय माहिती. बॅग मला द्या. हा, बाकी पण आहे. ओ, छोटासा प्ले एरिया आहे. मस्त. वाव, स्ट्रॉबेरी फार्म पण आहे. ओ माय गॉड. इथे असे सिटिंग्स पण आहेत रूमच्या बाहेर.
kitchen. Oh, nice room, huh? Yeah. So this is the tea for the day and night. Yes. This is the room. Yes, इथे विंडो दिली आहे. Here we have beautiful water bottles and everything. And we have cupboards, स्पेशियस हा. bathroom and मस्त आहे. all other required things, cubs and all. Yeah, it's a good room. And it's a fan. कबर्ड्स दिलेत. पिलोज आहेत, स्लीपर्स आहेत, बाथरोब्स नाही आहेत वाटतं. लॉन्ड्री बॅग्स पण आहेत, बाथरोब्स नाही आहेत. And here, फ्रीज पण आहे. ओ, व्हॉट इज दिस? oh, they steer us a coffee and here I am crashing out. झाली सुरुवात. वॉशरूम दाखवते. सो हे आहे वॉशरूम. क्लीन आहे. ड्रायर पण आहे. खूप छोटूसं बेसिन आहे. It's a hotel, obviously. Congested. अर्थचे हँडवॉश आणि बॉडी वॉश वगैरे आहेत. But the view in front is. बघितलं का तू काय? स्ट्रॉबेरी फार्म. It's a strawberry farm. आणि तिथं there we have Play area, play area. sitting. तिथं झोपायला सुद्धा हे सुद्धा आहे. What we call that? Hanging वाला bed type. yes. ते पण तिथे आहे. And there is a nice swimming pool. So थोड्या वेळाने मी स्विमिंग करणार. आणि सगळ्यात बेस्ट हा मिरर आहे. मी बुफे साठी ऑप्ट केलंय. बफेसाठी ऑप्ट केलंय आम्ही. लंच करायला गेलो होतो पण एकतर 1 वाजलेला नव्हता आणि यायला पण टाइम होता आणि बफेचे ऑप्शन्स मस्त होते. सो कंट्रोल नाही झालं आणि बफे ऑप्ट केलं. हां, एक्स्ट्रा चार्जेस जात आहेत थोडेसे, पण असं वाटतंय की वर्थ इट आहे कारण व्हेज नॉनव्हेज दोन्ही खायला मिळणार आहे. सो आम्ही तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे बफेमध्ये. बफे एकदा मी तुम्हाला दाखवेल आणि आम्ही काय खातोय बफेतलं, टेस्ट कशी आहे सगळं सांगते. व्हिडिओच्या एंडपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला हॉटेलचे चार्जेस, स्टेला किती चार्जेस लागले आणि फूडला किती चार्जेस लागले सगळे वेगवेगळे सांगणार आहे. यात आमचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे. पण एक गोष्ट आहे, त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंकच नाही दिलं. ते तिथं भरून ठेवलंय पण आम्हाला दिलंच नाही, ऑफरच केलं नाही. मला वाटत होतं मागावं पण जाऊ दे म्हटलं. काय काय मागणार ना. तरी बाथरूम्स मागितलेत. हां, पण सर्विस क्विक आहे, एकदम क्विक सर्विस आहे आणि मला आवडलं यार. छान रिसॉर्ट आहे, मस्त आहे. ते स्ट्रॉबेरी प्लकिंगचं मी विचारलं मागच्या त्या गार्डन फार्ममध्ये, स्ट्रॉबेरी फार्ममध्ये. सो ते प्रायव्हेट फार्म आहे. ते आम्हाला म्हणलं की तुम्ही मॅप्रोच्या इथे गेल्यानंतर तिथे. आता तिथलं तर माहितीच आहे की तिथे आहेत भरपूर सारे फार्म्स. सो आपण तिथे जाऊन मे बी उद्या करू किंवा आज करू, बघू, डिपेंड करतं टाईमवरती. आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं. स्पा तर मी कॅन्सलच करून टाकणार आहे, पण आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे, शॉपिंग करायची आहे पुढच्या ट्रिपसाठीची. सो स्टे ट्यून टिल एंड.
फ्रूट चाट आहे. चिकन चिकन धनिया शॉर्बा आणि हे मिनेस्ट्रॉनी सूप. हे काय आहे? मिनेस्ट्रॉनी स्टीअर करतो त्याला. आय गेस हे टोमॅटो सूप आहे. टोमॅटो सूप. नको मला. चिकन वाला घेऊ तुला. हा. वाव. बटर चिकन पण आहे. सूप. दही वाला आलू. हो. पेस्तो ग्रिल्ड व्हेजिटेबल्स. दिस इज समथिंग न्यू. हो, पेस्तो सॉस मध्ये व्हेजिटेबल्स स्ट्रीट फ्राईड केले. युजुअल दाल तडका, स्टीम राईस. हे खूप जास्त हेवी आहे. अँड रोटी. काला जामुन. बीटवाली पण आहे ह्याच्यात. मस्त आहे. बिट स्पायसी. छान आहे. We'll start with pineapple. Very nice. छान आहे. Damn good. पाइनएप्पल वाला. Hi, chicken do piazza. This is butter chicken, which I'm trying first time, by the way. This is dahi aloo. This is paneer tikka masala and achar. So दाल आणि बाकी सगळं आहे, which I made to get. मी रोटी सांगितली. माझा आवाज थोडा हलका येतो किंवा थरथरतोय बिकॉज इट्स टू कोल्ड नाव. आणि सॅलड. नाव सॅलड वॉज ऑसम. नाव आय एम ट्राईंग दिस सॅलड. रशियन सॅलड. Good. Again, I think they have added pineapple in it. Nice one. This is first time I'm eating pineapple in dahi. But you can also try. This is really good. Food is awesome. खरंच आहे पाइनएप्पल वाला. मस्त आहे. So सो आमचे साहेब ॲज युजल झोपलेत. त्याच्यामुळे संध्याकाळचा प्लॅन जो होता मार्केटमध्ये जाण्याचा तो कॅन्सल केला आहे. मग आता कॅन्सल केला आहे तर मग मी काय करू ना. मला झोप येत नव्हती. तर मग मी असा विचार केला, स्पाचं सर्विस कार्ड मागून घेतलं आणि आता मी स्पाचं विचारायला जाते. जर अवेलेबल असेल तर मी लगेच स्पा करून घेते. मे बी स्पा करेल और हेड शोल्डर करेल. फुल बॉडी करायचा तर मला मूड नाही आहे. पेडिक्युअर करायचा मूड आहे. सो बघूया. लेट्स सी.
आज आम्ही काहीच केलेलं नाही. आज दिवसभर आम्ही फक्त चिल केलं. आमचा प्लॅन ड्रॉप झालेला आहे सगळं drop मार्केटमध्ये केलं जायचा. सो मग मी लगेच दुसरा प्लॅन बनवला आणि माझं मी एन्जॉय करून घेतलं. मी फक्त झोप काढलेली आहे विच वॉज मच नीडेड. एवढं खाल्लं की विचारायलाच नको. असं पोट गच्च झालेलं. मला झोप नाही लागली पण ठीक आहे. मी त्यांना खूप लागली. झोपलो निवांत. हं. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी उठलो. लहान बाळ पाळण्यात मस्तपैकी झोपलंय. एक ब्लॅक कॉफी केली. एक छान ब्लॅक कॉफी पिली सिनरी बघत. आणि आता बोन फायर इथं झोक्यामध्ये मस्त बसलेलं आहे. आणि आता त्या आत्ता काकांनी staff बोललाय विचारलं ना, की bonfire बॉनफायर लावतो सुरू करू का. करा म्हटलं. आम्ही बसलेलोच आहोत इथे. छान असं बोन फायर लागलेलं आहे. इंग्लिशमध्ये बोन फायर, मराठीत शेकोटी. शेकोटीच्या अवतीभोवती बसलेलो आहेत आम्ही दोघंच आहेत सध्या. बाकी कोणी आलेलं नाही आहे. येतील इव्हेंच्युअली, कारण की आम्ही दोघं फक्त चिल करायला आलतो रिसॉर्टला. बाकी काहीच करत नाहीत, कुठे जात नाही आहेत, काही नाही. पण मोस्टली आता थोड्या वेळाने आम्ही कॅफेला जाणार आहेत एका ते पण मृणालीनं, अजून डिसाइडेड हा. नाहीये. विच इज इट टू बी डिसाइडेड. हां, बट जर इथेच बसावं वाटलं तर इथेच बसणार, नाही तर मग जाणार आहोत. धगधगती आग, ज्वालामुखी. सो बघूया आता काय होतंय. इच्छा, मूड, अजून भरपूर गोष्टींवर डिसिजन डिपेंडंट आहेत. पैकी एक मोठा निर्णय हा डिपेंडंट आहे की दुपारचं खाल्लंय की ते जिरलंय का नाही. माझं जिरलंय. माझं नाही जिरलंय, कारण की मी झोपलेलो दुपारी मस्तपैकी. आत्ताच उठलोय. बघूया